मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय होतं याकडे खरं तर महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या होत्या आणि अखेर महायुतीनं मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवला। भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीनं बहुमत मिळवलं आणि ठाकरे बंधूंना मात्र हा मोठा धक्का बसला। पाहुयात मुंबईच्या निकालावरचा हा सविस्तर आणि स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य भाजपच्या मुंबईतल्या ऐतिहासिक विजयाची आहेत। मुंबई महापालिकेत भाजप महायुतीनं मोठा विजय मिळवला आणि मुंबईतली 25 वर्षांपासूनची ठाकरेंची मक्तेदारी मोडून काढली। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला 116 जागा मिळाल्यात, तर ठाकरे बंधूंना 73 जागा मिळाल्यात। काँग्रेस वंचित आघाडीचे 24 नगरसेवक जिंकलेत, तर एमआयएमचे 8 आणि इतरांच्या 5 जागा आल्यात। महायुतीमध्ये भाजपचा विचार केला तर मुंबईमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक 88 नगरसेवक जिंकलेत। शिंदेच्या शिवसेनेला 28 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 66 जागा आणि मनसेला 6, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आलाय। काँग्रेसनं 24 जागा जिंकल्यात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक जिंकलेत। विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनी एकत्र आले, पण मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीला पसंती दिली। खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली। उद्धव ठाकरे यांचा महापालिकेचा माफिया राजचे समारोप मुंबईला मराठी मुंबईच्या नावाने मुस्लिम मुंबई बनवण्याचा उद्धव ठाकरेंचा कारस्थान मुंबई भराकरांनी त्यांना धडा शिकवला। खूप आनंद आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंद आहे, नेत्यांच्या मनामध्ये आनंद आहे। देवेंद्रजी फडणवीसांचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित, त्यांनी जे काही मुद्दे मांडले, लोकांच्या हृदयाला भिडले, विकासाचा मुद्दा मांडला, यूथचा मुद्दा मांडला, जेनझीला ॲड्रेस केला, हे सगळं खूप छान जुळून आलं। मुंबई महापालिकेचा निकाल विशेषतः उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा झटका आहे, कारण मुंबईमध्ये घरातच ठाकरेंचा पराभव झाला आणि मुंबई महापालिका हातून निसटली। मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचं सिद्ध झालं। मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरलाय, तर मराठी आणि मुंबई तोडणार हा ठाकरे बंधूंचा प्रचार चालला नाही। मराठी, हिंदुत्व आणि विकास हे भाजपचे मुद्दे प्रभावी ठरले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा मोहर लावली। उद्धव ठाकरेंसोबत युती करून मनसेला पाहिजे तेवढा फायदा झाला नाही, तर मनसेसोबतच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला। ठाकरे आणि शिंदेच्या लढाईत उद्धव ठाकरे वरचढ ठरले। भाजपच्या स्ट्राईक रेट प्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी झाली नाही। मराठीसह उत्तर भारतीय, गुजराती, जैन समाजाची पसंती सुद्धा भाजपला मिळाली। मुंबईमध्ये एमआयएमनं हातपाय पसरले, तर ओवैसींचे 8 नगरसेवक या ठिकाणी जिंकलेत। मुंबईमध्ये हळूहळू समाजवादी पार्टीची ही जागा एमआयएम घेत असल्याचं दिसतंय। की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे, आमचा जो विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे। हिंदुत्ववादी आम्ही आहोतच, याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे। आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे, या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे। ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये निवडणूक आयोग असतो, पूर्णपणे ताटाखालचं मांजर झालेलं असतं, आणि ज्याच्या हातामध्ये यंत्रणा विकत घ्यायची ताकद असते, ते कोणताही विजय प्राप्त करू शकतात।
2017 मध्ये संधी येऊनही युतीचं सरकार असल्यानं फडणवीसांनी महापौर पद ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं होतं. पण आता मुंबईत महापौर करण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेवर भाजपचा महापौर असेल आणि महापालिकेच्या माध्यमातून मुंबईचं कंट्रोल आता उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावरून फडणवीसांच्या वर्षावर असेल. आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.